पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर येते। राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड आढळल्याची माहिती मिळाली आहे। त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरहून लातूरच्या दिशेने हेलिकॉप्टरने निघण्याआधीच ही घटना घडली आहे। हा दोष पायलटच्या लक्षात आलाय आणि त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे। दरम्यान पंकजा मुंडे आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर जाणार होत्या। छत्रपती संभाजीनगरवर हवाई ठाण्यातून उड्डाणापूर्वी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक दोष आढळल्यामुळे पायलटने उड्डाण टाळण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सुरक्षिततेचा प्रश्न आता समोर उभा राहिलाय। या तांत्रिक समस्येमुळे पंकजा मुंडेंच्या लातूरमधील प्रचार सभांचं वेळापत्रक बदलण्यात आलंय। स्थानिक कार्यक्रमांच्या वेळानुसार बदल झाल्यामुळे त्यांच्या भेटी आणि सभांचं वेळापत्रक देखील पुढे ढकलण्यात आलंय। दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या व्यवस्थेमुळे त्यांचा प्रचार कार्यक्रम आता पुढे सुरू ठेवण्याची तयारी सुरू आहे। दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड उड्डाणापूर्वीच लक्षात आल्यामुळे पंकजा मुंडेंच्या आणि त्यांच्या सोबतच्या टीमच्या सुरक्षिततेसाठी मोठा अनर्थ, मोठा धोका टळल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान सुदैवाने उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमधील बिघाड हा पायलटच्या लक्षात आला आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली असल्याचं म्हटलं जात आहे। या प्रकारामुळे आता हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेची चर्चा पुन्हा एकदा राजकारणात होऊ लागली आहे।